तर ये शाईन BS6 ह्याला ॲक्सिलेटरला दिलेत 2 केबल. तर याची एक केबल जाम झाली तर आपण बाजूला काढले तर दुसरी केबल एकाच केबलवरती ॲक्सिलेटर व्यवस्थित वर्किंग करत आहे. ह्या थ्रोटल बॉडीला हा जो याच्या बॅक साईडला जी स्प्रिंग आहे एवढी हेवी आहे जी की याच्यातून दिसते. एवढी जाड स्प्रिंग असताना याला 2-2 केबल देण्याची काय आवश्यकता गाडीला, जसं की याच्यातून दिसतंय. एवढी जाड स्प्रिंग यायला रिटर्नसाठी फिरव. आता एकाच केबलवरती एवढं फ्री चालतं आहे. हे मेंटेनन्स वाढवायचे काम आहे नुसतं गाडीमध्ये, काही आवश्यकता नाही 2-2 केबलची. चल व्यवस्थित कर काम. आता एकच केबल बसवत आणि त्याला प्रत्येक सर्व्हिसिंगला आपल्याला ऑइल फिल्टर चेंज करायचा आहे दरवेळेस. सर्व्हिसिंगच्या अगोदर वॉशिंग करताना हा एक वायर बॅटरीचा कधी पण मेन काढून ठेवायचा आहे, जेणेकरून कुठल्या वायरिंगमध्ये पाणी जरी गेलं तरी आपल्याला सर्व्हिसिंगला 2 तास लागते. तेवढ्या टायमिंगमध्ये पूर्ण पाणी निघून वाळून जाणार आहे. आणि नंतर ज्यांच्याकडे एअर कॉम्प्रेसर आहे हवा मारून प्रत्येक सॉकेट लावून टाकायचं आहे. जसं इकडून ECM दिसतं आहे. जरी बॅटरीची वायर एक काढली तुम्ही असं पूर्ण जरी उघडून गाडी वॉशिंग केली तरी कुठले पार्ट शॉर्ट होत नाहीत, काय नाहीत. सगळ्यात अगोदर बॅटरीची वायर काढायची आहे, नंतर मग बिंदास वॉशिंग करायची गाडी. चेन सेटिंग बघ दोन्हीकडून व्यवस्थित आहे का. ब्रेक बघा. सगळं हवा मारून झाल्यावर सगळ्यात शेवटी बॅटरीची वायर जोडून टाकायची. प्रत्येक सर्व्हिसिंगमध्ये पेट्रोल फिल्टर चेक करायचा गाडीचा चांगला आहे का तो. हे हाफ कवर, तर ह्याला कंपनीनं हे वरून पट्टी दिली बसवण्यासाठी. आता या ठिकाणी याला पॅक करून हे जे डॉट आहेत ह्याला जरा पंचिंग करून पॅक केलं असतं तर हे परमनंट झालं असतं. प्रत्येक वेळेस निघलं नसतं. नवीन मुलं असतात कामाला, सर्व्हिसिंग करताना हे बाजूला ठेवलं की नंतर बसवत नाहीत मुलं. तरी कंपनीकडे एवढंच काम आहे की हे जे वरती आलेलं डॉट दिसतं याच्यावरती याला फक्त रिपीटिंगसारखं पंचिंग करायला पाहिजे, जेणेकरून हे पट्टी निघायला नाही पाहिजे बाजूला. होणार हळूच दब. एक साईडचे आपण पॅक केलं आहे गरम करून लाईटरनं. आता इकडचं कसाही हालतं आहे, हे पॅक झालं आहे. तर फक्त एवढं रिपीटिंग करून दिलं तर हे पट्टी परत पडणार नाही, परमनंट काम होईल याचं. पूर्ण सर्व्हिसिंग झाल्यानंतर बॅटरीच्या वायरी जोडून घ्यायच्यात. त्यानंतर आपल्याला पेट्रोलचा प्रेशर चेक करायचा आहे. हा पेट्रोलचा पाईप काढून घ्यायचा आहे आणि चेक करायचा आहे. 40 स्विच चालू करून पेट्रोल किती येत आहे ते. थोडीशी क्लिप वर उचलायची आणि एकाला पाईप बाजूला जा म्हणतात 40 चालू करतो. एवढा जर प्रेशर असेल तरच आपल्याला या गाडीचा पेट्रोल फिल्टर आहे तो ठेवायचा आहे. जर प्रेशर कमी असेल तर याच्यामध्ये जो पेट्रोलचा फिल्टर आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे. आता एकदम ओके कंडिशनमध्ये आहे, त्यामुळे याच्यामधला काय आपल्याला हा पेट्रोल फिल्टर चेंज नाही करायचा. पाईप लावून टाक. हे लॉक बसला आहे का नाही व्यवस्थित चेक करायचा. थोडासा पाईप ओढून हा हालत नाही, हे ओके बसलं आहे सगळं. आता याच्या ज्या केबल आहेत ॲक्सिलेटरच्या ते आपण ऑइलिंग करून फ्री करून घेऊ. पेट्रोलमध्ये ऑइल मिक्स करायचं आहे आणि असं सोडायचं आहे. याला खाली एकदाने असं ओढत राहायचं. याला जे की जाम झालेले केबल आहेत फ्री होतात त्याच्यामध्ये पेट्रोल आणि ऑइल गेले की. तर व्यवस्थित हॅलो बरं हवा खाली उचलून सोडा पाहिजे. आता या केबल आपण ऑइलिंग करून बसवल्यात. हे एवढं आता फ्री झालं आहे. केबल त्याच आहेत, कधी कधी अजून अडकतं आहे. हे अडगं जरा जाम कर. म्हणजे आता फ्री झाले बऱ्यापैकी. थांबवतो 2 मिनिट. आता याच्यातली एक वायर आपण बाजूला काढू आणि त्याच्यानंतर बघा किती फ्री आहे ते बघू. इथं आता या दोन्ही वायर आपण ऑइलिंग करून लावलेत. त्याच्यातली एक केबल बाजूला काढली की अजून फ्री होणार याच्यापेक्षा जास्त. तर लूज आता फिरव 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 बस एवढं फ्री होतं एकाच केबलवरती बघू. हां फिरव. आता याच्यामध्ये मुठ्ठीमध्ये थोडा प्ले आपण हा ॲडजस्टर वरती घेऊन याच्यामधला हा प्ले कमी करायचा. एकदम नॉर्मल हालव तिथल्या तिथं प्ले. खाली घ्यायचा नाही, वरी घ्यायचा. वरी घे नट, जेवढा वरी घेईल तेवढा
वरचा ॲक्सिलेटरमधला प्ले कमी होते. बघ किती प्ले सोड. आता एक वायर बसवली फक्त, तर याच्यामध्ये एवढा हा प्ले राहिला आहे. तर फक्त आपला प्ले कमी करण्यासाठी हातकाड बाजूला हा जो ॲडजस्टरचा नट हातकाड आधीचा नाही, हा नट लूज करून याला वरती घ्यायचं आहे. जेवढा वरी घेईल तेवढा वरचा त्याच्यामधला प्ले हा कमी होईल. ही केबल हल्ली एवढा प्ले कमी करायचा फक्त बस. सर्व्हिसिंग झाल्यानंतर परत आणखी एकदा वॉशिंग. हे लास्ट फायनल काम गाडी कस्टमरकडे डिलेवरी करताना. याच्यानंतर पॉलिश. जिथं जिथं पेट्रोलच्या हातं लागलेत सगळं चकाचक कर.